नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये मी मैथिली जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते। एक नजर ठळक घडामोडींवर। एकवीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीकरता पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी शिवसेना उमेदवारांची केली पहिली यादी जाहीर। रत्नागिरीसह जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा 0 ते 5 वर्ष वयोगटातील सुमारे 98,000 बालकांनी घेतला लाभ। आणि जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत करण्यात आली जाहीर। रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे सभापती पद ओबीसी महिलेकरता झाले राखीव, इच्छुकांची निराशा। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। जीवन निघून जात नाही, बरसत असते। जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं। जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे। जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने। फिनोलेक्स पाइप्स। आरके फर्निचर रत्नागिरी जिल्ह्यातील भव्य फर्निचर शोरूम। गेली 8 वर्ष अविरत विश्वसनीय सेवा देणारं आरके फर्निचर। नीलकमल, कॅरलॉन, गोदरेज, वर्मोरा, मॉर्डेना, रिलॅक्सवेल अशा नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड फर्निचरचे प्रशस्त दालन। सागवानी सोफा सेट, पलंग, डायनिंग सेट, वॉर्डरोब, विविध प्रकारच्या चेअर माफक दरात उपलब्ध। मनाला भावणारं आणि आपल्या वास्तूला सुंदर बनवणारं फर्निचर फक्त आरके फर्निचर मध्ये उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता आरके फर्निचर, कुवारबाव बस स्टॉप शेजारी, मिरजोळे, रत्नागिरी। संपर्क 02352 22 81 12 आणि 94 23 29 00 49। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीकरता शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी खास पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली। आज पहिली यादी ही आज मी जाहीर करतोय आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मान्यतेने। मी ती यादी शिवसेनेची पहिली यादी ही जाहीर करतो। प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या गुहागर तालुक्यातल्या वाचून दाखवतो तुम्हाला ती मिळणार आहे। याच्यामध्ये पडवे गट म्हणून आहे, तो सर्वसाधारण गट आहे। त्यामध्ये महेश राघू नाटेकर यांचं नाव पक्षाने डिक्लेअर केलेलं आहे। दुसरा वळणेश्वर गट हा ओबीसी आहे, सतीश प्रभाकर मोरे यांचं नाव घोषित केलेलं आहे। अंजनवेल गट सर्वसाधारण आहे, शरदशंकर आंबेडे यांचं नाव घोषित केलेलं आहे। पालसेत गट सर्वसाधारण, संदीप भिकू मांडवकर यांचं नाव घोषित करत आहोत। खेडमध्ये देखील पहिल्या याच्यामध्ये आम्ही डिक्लेअर करत आहोत यादी। भोसले गटामध्ये सर्वसाधारण श्री सुनील मोरे, त्यानंतर भरणे गटामध्ये सर्वसाधारण महिला स्वप्नाली रोहन पाटणे। पुरुष गट सर्वसाधारण श्री चंद्रकांत अण्णा कदम। या प्रसंगी संपर्क प्रमुख विजय कदम, जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार उदय सामंत, आमदार सदानंद चव्हाण, आमदार राजन साळवी, जिल्हा प्रमुख सचिन कदम आदी उपस्थित होते। अनेक वर्षाची भाजप सेना युती मोडीत निघाल्याबद्दल पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी समाधान व्यक्त करीत मुंबई महानगरपालिकेसह राज्यात होऊ घातलेल्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनाच बाजी मारेल असा विश्वास व्यक्त केला। वायकर आता आपण युती तुटल्याचा फायदा कुणाला होणार आहे, भाजपला की सेनेला, आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चित्र काय असेल आपण पालकमंत्री म्हणून जर सांगा। मी संपूर्ण पहिलं महाराष्ट्राचंच घेईन। महाराष्ट्रामध्ये शिवसेना जास्तीत जास्त जागा ह्या सर्वच्या सर्व जागा लढवतील आणि जास्तीत जास्त जागा शिवसेनेच्या येतील। याच्या अनुषंगाने आपण म्हटलंय रत्नागिरीमध्ये, तर रत्नागिरीमध्ये एक हाती शिवसेनेची सत्ता येईल या पद्धतीने शिवसैनिक कार्यालयातील आमचे सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी कामाला लागतील।
शिवसेनेच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊनच उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत असल्याचे नामदार वायकर यांनी सांगून काही नावे मात्र मागावून जाहीर करण्यात येतील असे पत्रकारांजवळ बोलताना सांगितले. जे उमेदवार त्याचप्रमाणे पंचायत समितीचे जेवढे उमेदवार होते जे इच्छुक होते त्या सर्वांच्या इंटरव्ह्यू घेतलेले आहेत आणि या इंटरव्ह्यू घेतल्यानंतर यातनं उचित उमेदवार सर्वच उमेदवार चांगले होते असं म्हणता येणार नाही की एकाला डावललं किंवा दुसऱ्याला. ज्या वेळेला एकेका प्रभागामध्ये किंवा याच्यामध्ये 3-3, 4-4 जण इच्छुक असतात त्यावेळेला त्यातला निवडून येण्याची ज्याची शक्यता, चांगलं काम करण्याची शक्यता हे सर्व पाहिलं जातं. आपल्याला माहिती आहे हे असताना हे करावंच लागतं आणि यातनं योग्य उमेदवार देण्याचा सर्वानुमते म्हणजे असलेल्या इच्छुकांच्या त्यांना देखील एकत्रित बसवून त्या सर्वांकडनं तशा पद्धतीने संपर्क प्रमुख यांनी ती यादी संबंधित जिल्हा प्रमुख आणि आमदार आणि नेते यांच्याबरोबर चर्चा करून ही ठरवलेली आहे. आज पहिली यादी ही आज मी जाहीर करतोय आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मान्यतेने. शिरगाव, मिरजोळे, कोतवडे, नाचणे, करबुडे, हरचेरी जिल्हा परिषद गटातून सौ स्नेहा सावंत, बाबू माप, उदय बने, प्रकाश रसाळ, सौ देवयानी झापडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पंचायत समिती गटातून सौ मेघना पाष्टे, शंकर सोनवटकर, गजानन पाटील, सौ रेहना साखरकर, भैया भोंगले, बाबू नेरकर आदींची नावे पालकमंत्र्यांनी जाहीर केली. शिवसेनेची पहिली यादी ही जाहीर करतो. वाटर अनुसूचित जाती महिला सौ ऋतुजा राजेश जाधव. करबुडे सर्वसाधारण श्री उदय विनायक बने. गोतवडे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला सौ साधना राजेश साळवी. शिरगाव सर्वसाधारण महिला सौ स्नेहा सुकांत सावंत. मिरजोळे सर्वसाधारण श्री महेश शांताराम काप. माप हातकंबा अनुसूचित जाती दृश श्री परशुराम मारुती कदम. नाचणे सर्वसाधारण श्री प्रकाश धोंडू रसाळ. हरचेरी सर्वसाधारण महिला सौ देवयानी महेंद्र झापडेकर. गोळप आणि पावस हे पुढच्या टप्प्यात आम्ही करत आहोत, जाहीर करू. मागील 5 वर्षात केलेली विकास कामे, भाजपने केलेली नोटाबंदी आदी अनेक मुद्दे घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत. त्यामुळे मतदार राजा पुन्हा शिवसेनेलाच मते देऊन विजयी करतील असे सांगून पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. 63 आमदार एक हाती निवडून आणलेले म्हणजे अख्ख्या देशामध्ये मोदीजींची लाट असताना देखील त्यांना विरोध करून एक हाती शिवसेना लढली आणि त्यातनं 63 आणलेले. आज परिस्थिती अशी आहे की नोटबंदीमुळे सर्वजण हैराण झालेले आहेत म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये. आणि लोकांना वाटलं होतं की हा जो कारभार आहे 3 वर्षामध्ये देशाचा कारभार हा चांगल्या तऱ्हेने होईल, सुधारणा होईल, आपल्याला काहीतरी अच्छे दिन येतील. परंतु अच्छे दिन तुमच्या मनाला स्वतः विचारायला आलेत का? आणि त्या अनुषंगाने आपण म्हणता की महाराष्ट्रामध्ये पुन्हा जर आम्ही पाठिंबा काढला तर अस्थिरता मागेल आणि अस्थिरता ही कोणालाच नको आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यात 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांसाठी राबवण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांच्या हस्ते लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रल्हाद देवकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रेमकुमार ठोंबरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर SR कांबळे, डॉक्टर दिलीप मोरे, श्रीकांत कुलकर्णी, डॉक्टर कशाळकर आदी उपस्थित होते. या लसीकरण मोहिमेकरता जिल्हाभरात एकूण 1925 केंद्रे स्थापन करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी सुमारे 98,000 बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली असून प्रमुख जागा महिलांसाठी राखीव झाल्या असल्याने इच्छुकांची निराशा झाली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होत आहे. त्यानंतर 14 मार्च पासून 2.5 वर्षांसाठी जे पंचायत समिती सभापती पदाचं आरक्षण आपल्याला टाकायचं आहे त्याच्या सोडतीसाठी आज आपण सगळे या ठिकाणी जमलो आहोत. आपल्या सर्वांचं सर्वप्रथम बैठकीमध्ये मी स्वागत करतो. लांजा आणि राजापूर हे आपण सरमिसळ केलेली आहे. याच्यातली पहिली चिठ्ठी जी काढायची चिठ्ठी काढायची राजापूर नामापुरासाठी रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती पद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे, तर संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड येथे सर्वसाधारण महिला सभापतीपदी विराजमान होणार आहेत. आता जी चिठ्ठी काढणार आहे ती नामापुर महिलेसाठी राखीव आहे. रत्नागिरी नंदनगड, लांजा आणि दापोली. या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर आदी उपस्थित होते. मंडणगड, दापोली व लांजा येथे सर्वसाधारण महिला व पुरुष सभापतीपदी विराजमान होऊ शकतील. पंचायत समितींच्या सभापतीपदासाठी काढण्यात आलेल्या आरक्षणाविषयीची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी पत्रकारांना दिली. पैकी आमचे आरक्षण जे करायचं होतं एक नामापुरासाठी, एक नामापुरा महिलासाठी आणि 4 जनरल महिलासाठी करायचं होता. नामापुरासाठी राजापूर, नामापुरा महिलासाठी रत्नागिरी, सर्वसाधारण महिलासाठी चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, खेड. रत्नागिरी येथील MIDC येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या RK TVS शोरूमचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक दीपक शेठ गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी TVSचे सेल्स एरिया मॅनेजर निखिल तनेजा, RK ग्रुपचे संस्थापक रामाजी पटेल, सर्व्हिस एरिया मॅनेजर मुकेश गुंड, नेटवर्क मॅनेजर संतोष कुमार, वैभव वशिष्ठ, अविनाश यादव, अमन सिसोदिया आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. TVS मोटर कंपनीविषयी निखिल तनेजा यांनी माहिती देत रत्नागिरी येथे सुरू करण्यात आलेल्या RK TVS शोरूमला शुभेच्छा दिल्या. We are confident that with our complete range of products and quality of service, we will be able to win the confidence of the customers of Ratnagiri. We are looking at a bright and prosperous relationship with our customers in Ratnagiri, and we look forward to KTVचे संचालक रजाक काझी, वृत्तसंपादक अल्मिया काझी, उद्योजक प्रवीण मलुष्टे, ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर आदी मान्यवरांनी पटेल बंधूंचे अभिनंदन केले. रामाजी पटेल आणि दीपक पटेल आपल्या नवीन सुरू करण्यात आलेल्या उद्योजकासंबंधी माहिती देत या ठिकाणी ग्राहकांना चांगली सेवा देण्यात येईल असे सांगितले. आम्ही 1974ला रत्नागिरीला इकडे आल्यानंतर आम्ही ह्या बिझनेसला सुरुवात केल्यानंतर सगळे लोकांचे आम्हाला एकदम चांगले सहकार लाभलेले आहे आणि बिझनेसमध्ये आम्ही सक्सेस झालो आहे. आमचे गजानन सोबील, RK फर्निचर, गजानन हार्डवेअर आणि जोगभैया टिंबर असे आमचे जे बिझनेस चालू केले ते सगळे रत्नागिरीवासियांचे आमच्यावर प्रेम होता म्हणून आम्ही सगळ्यांना प्रेम देण्यासाठी RK TVS मोटरच्या आम्ही एजन्सी घेऊन आम्ही हा शोरूम चालू केलेला आहे आणि सगळ्यांना आम्ही एकदम एक व्यवस्थित आम्ही त्यांना सुविधा देऊ आणि व्यवस्थित आम्ही त्यांना गाड्या देऊ आणि सर्व्हिसिंग करून देऊ आणि बाकी आम्ही सगळे जे पाहिजे ते आम्ही रत्नागिरीला सगळे सुविधा करू. TVS कंपनीने जो आमच्यावर विश्वास ठेवून जो आम्हाला इथला रत्नागिरीचे प्रतिनिधी म्हणून जे निवडलेलं आहे त्या विश्वासात पात्र होण्यासाठी आम्ही भरपूर तनतोड मेहनत करू. येथील ग्राहकांना अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही इथे सर्व्हिस, सेल्स आणि स्पेअर पार्ट वेळोवेळी उपलब्ध करून देऊ आणि चांगल्या पद्धतीने त्यांना सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. या शोरूममध्ये कोणकोणती आपण सुविधा देतो आणि कोणकोणत्या गाड्या या शोरूममध्ये आपण सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्स या तिन्ही गोष्टी ज्या ऑटोमोबाईल, टू व्हीलरला आवश्यक आहे त्या सर्वच सेवा आपण इथून देणार आहोत आणि त्यांना फायनान्स पण उपलब्ध करून देणार आहोत आणि इन्शुरन्सची व्यवस्थासुद्धा आपण ऑनलाईन इथे ठेवलेली आहे, तीसुद्धा त्यांना तात्काळ पुरवण्यात येईल. पाहुण्यांनी नवीन शोरूमची पाहणी करून पहिल्या काही ग्राहकांना गाड्यांच्या चाव्या सुपूर्द केल्या. यावेळी चंदूबाई पटेल, शांतीलाल पटेल, जितूबाई पटेल, अमित पटेल आदी उपस्थित होते. कोकणातील पहिल्या 10 मीटर इंडोर एअर पिस्टल शूटिंग रेंजचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण सामंत, नगरसेवक निमेश नायर आदी मान्यवर उपस्थित होते. इंडोर एअर पिस्टल शूटिंगची आवड असणाऱ्या रत्नागिरीकरांसाठी विक्रांत देसाई, रमाकांत देसाई, विनय देसाई व विशाल देसाई यांनी ही सोय उपलब्ध करून दिली असल्याबद्दल पाहुण्यांनी समाधान व्यक्त करीत एअर पिस्टलचा अनुभव घेतला. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीकरता पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी शिवसेना उमेदवारांची केली पहिली यादी जाहीर. रत्नागिरीसह जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा 0 ते 5 वर्ष वयोगटातील सुमारे 98,000 बालकांनी घेतला लाभ. आणि जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत करण्यात आली जाहीर. रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे सभापती पद ओबीसी महिलेकरता झाले राखीव, इच्छुकांची निराशा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.